हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 11वी जे मुलं ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपली जी मेरिट लिस्ट आहे, जनरल मेरिट लिस्ट, जी की फायनल झालेली आहे, ती मेरिट लिस्ट 11 जून 2025ला प्रसिद्ध झाली होती. हे सगळ्यांना माहीत आहे वेबसाईटवरती. आणि त्यावेळेस काय झालं होतं की आपल्याला ही जनरल मेरिट लिस्ट आहे ती आपण डाउनलोड करू शकत नव्हतो. तर तुम्हाला सांगायला मला आनंद वाटत आहे की आपली फायनल जनरेट मेरिट लिस्ट जी आहे त्याची जी लिंक आहे ते ऑलरेडी दिलेली आहे. लास्ट व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. तर तुम्ही आता ती लिस्ट जी आहे ती तुम्ही तुमच्या मार्कानुसार डाउनलोड करू शकताय. तर जनरल मेरिट लिस्टवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर बघा उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला डाउनलोड मेरिट लिस्ट असं ऑप्शन पण दिसत आहे. तर तुमचं जे काही मार्क्स असतील, समजा तुमचे मार्क्स जर 199 ते 175 ते 199च्या बिटवीन जर असतील तर तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. 200 ते 299च्या बिटवीन असतील तर तुम्ही ते क्लिक करून जनरल मेरिट लिस्ट ती डाउनलोड करू शकता. तसंच वरती 300 ते 399, त्याच्यावरती 400 ते 500च्या बिटवीन ज्याचे मार्क्स असतील त्याचे तुम्ही जी काय आपली डाउनलोड करू शकता जनरल मेरिट लिस्ट. ठीक आहे. ज्यांना 500 आउट ऑफ 500 मार्क्स असणार आहेत ते ऑब्विसली त्यांची रँक वरती असणार आहे, आणि ज्यांना 175 ते 199च्या बिटवीन मार्क्स असणार आहे त्यांची रँक आहे ती खूप खाली असणार आहे, लक्षात ठेवा. तर आपण बघूया की आपलं लॉग इन मध्ये काय आलंय का ते आपण चेक करूया. हे बघा आपलं लॉग इन झालेलं आहे. तर याच्यामध्ये बघा इथं लिस्टवरती जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला इथं जनरल मेरिट लिस्ट हा ऑप्शन येतोय बघा. जनरल मेरिट लिस्टमध्ये बघा तुमचं व्यवस्थित इथे सगळे डिटेल्स आलेले आहेत. तर द जनरल मेरिट लिस्ट हॅज बीन प्रिपेअर्ड सोली ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय स्टुडंट्स. तुमचं इथं नाव आलं याचा अर्थ तुमचं ऍडमिशन झालं असेल नाही असं सांगायचं त्यांना. तर बघा तुमची पूर्ण डिटेल्स इथे व्यवस्थित आहेत का तुम्ही चेक करून घ्या, कारण याच डिटेल्सवरती तुमचं ॲडमिशन होणार आहे हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये तुम्ही बदल करून घेऊ शकत नाही. तर बघा रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी मेरिट नंबर तुम्हाला इथे दिसतोय बघा, SCBC. तर हा खूप महत्त्वाचा नंबर आहे. मेरिट नंबर आहे 9,05,709. पण कॅटेगरीमधला मेरिट नंबर किती आहे बघा, तर 13,042. 500 पैकी किती मार्क्स पडल्यात, ॲप्लिकेशन नंबर, तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, पर्सेंटेज आणि ऑप्टेड स्ट्रीम कुठलं, ही सगळं इथे इन्फॉर्मेशन दिसत आहे. तर ह्या सगळ्या इम्पॉर्टंट माहितीची तुम्हाला नोंद घ्यायची आहे. तुमचं जे काही नाही ते ती इथं चेक करायचे तुम्हाला. ठीक आहे, लक्षात घ्या. तुम्ही सर्वांना लॉग इन करून ही माहिती चेक करणं गरजेचं आहे. आपली ही माहिती बरोबर असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमची कॅटेगरी काय आहे ते चेक करा, बरोबर आली का. आणि तुमचा मेरिट नंबर, कॅटेगरीमध्ये मेरिट नंबर काय आहे तो चेक करा, आणि तुमचा जनरल मेरिट लिस्ट मधला नंबर काय आहे. तर तिन्ही गोष्टीमध्ये फरक आहे. मेरिट नंबर आहे तो ऑल ओव्हर तुमचा तुमच्या मार्कानुसार तुम्ही जेवढे काही स्टुडंट्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं मेरिट नंबर किती आहे हे सांगतं. आणि कॅटेगरी म्हणजे कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ इच्छिता, SCBC असेल, EWS असेल, जनरल असेल, ते सगळं ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची तुमची डेट ऑफ बर्थ चेक करा, तुमचं नाव त्याची स्पेलिंग, वडिलांचं नाव त्याची स्पेलिंग, आडनाव त्याची स्पेलिंग चेक करा. आणि कॅटेगरीमध्ये तुमचा नंबर किती आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याच्यानुसारच तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. तर मिसलिनियसमध्ये काय आहे का बघा, मिसलिनियसमध्ये पण आहे, पण ॲड ग्रीव्हन्स तुम्ही आता अजून पण करू शकताय बघा. पण त्यांनी जी लास्ट डेट दिली होती त्याच्यानुसार जर त्यांनी नाही केलं तर काय सांगू शकत नाही आपण. पण जनरल मेरिट हा लिस्ट हा एक नवीन ऑप्शन तुम्हाला ओपन झाला हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका, कारण खूप अशा इम्पॉर्टंट माहिती आपण 11वीमध्ये ॲडमिशनचे विद्यार्थी घेणार त्यांच्यासाठी घेऊन येत असतोय. तर नक्की आपल्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पाठवून द्यायचा आहे, त्यामुळं शेअर करा. थँक्यू वन अँड ऑल फॉर द लिसनिंग पेशंटली.